आता मम्मी ना पप्पासाठी ना उखाणा घेणार आहे बघा पप्पाच्या नावाचा. मम्मा घे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आज 3 एप्रिल 1680ला आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास घेतला होता रायगडावरती, छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज खरं तर काळा दिवस आहे माहिती, पण कोण म्हणतं महाराज गेले. ज्याच्या मनात जो म्हणतो ना जय भवानी आणि ज्याच्या मनात आपसुक जय शिवाजी येते ना, त्यांच्या मनात महाराज आहेत. प्रत्येकाच्या मनात महाराज आहेत. महाराजांनी रयतेच्या सुरक्षेसाठी खूप काही केलं, पण दुःख हेच आहे ना की आजही मी कुणाला विचारलं ना रस्त्यात की आज काय आहे, आज 3 एप्रिल, आज काय होतं, आज काय झालं होतं, माहिती नाही आहे. अरे साधं राजमुद्राबद्दल माहिती नाही. मी एक व्हिडिओ तयार केला होता गेल्या टायमाला, ब्लॉग बनवला होता, त्याच्यावरती राजमुद्रा ही कुणाला माहिती नाही आहे काय लिहिलं आहे त्याच्यात. तर हे 3 एप्रिलमध्ये काय झालं होतं कुणाला काय माहिती आहे? काय माहिती नाही आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे. आजचा दिवस का उजडलाय मला हेच कळत नाहीये. जाऊ दे, माझा राजा माझ्या मनात आहे ना हे, आणि प्रत्येकाच्या मनात आहेत महाराज, प्रत्येकांच्या विचारात आहेत महाराज. तर फिलहाल तर आत्ताच उठलोय, वाजलेत 8 आणि मम्मी पप्पा पण उठलेत. तर त्यांना पण मी दाखवतो, थांबा. पप्पा इथे बसलेत, दिसतच नाहीत पप्पा. आणि मम्मी इथे बघा. मम्मा काय बनवते? गावणे बनवते बघ. गावणे आणि बटाट्याच्या भाजी. गोल बटाट्याची भाजी बनव. घावणे बनवते मम्मी. अरे बापरे, आज बरोबर येतात मम्मी घावणे? येत आहेत ना. ते मम्मी असं बनवतात कांदा घेऊन? कांदा आणि दुसरं काय पण किशी ते केळीचं सॉब. हा, तेल लावायला लागतं ना. कांद्याने बघ कसं तेल लावते मम्मी. गावण्यांचं कसं आतमध्ये कोण आलं ना ते येत नाही का, असं घडी बाहेरचं पाय आतमधलं पाय करायचं नसते. मम्मी हो, तुला एक विचारू का आज काय आहे? आज शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. हा, नशीब तुला माहितीये मम्मा. मेरी माँ को मालूम है, माझ्या आईला माहिती आहे. कित्येक लोकांना आता पण मी रस्त्यावर गेलो ना की आज 3 एप्रिल आहे, काय आहे आज माहिती नसेल. लाजिरवाणी गोष्ट आहे. इतिहास विसरत चाललेत माणसं. पण आपल्या महाराजांनी काय केलं हे कुणाला जाणून नाही घ्यायचं. फक्त अफजल खानाचा बोट आणि शाहिस्ता खानाचं नाही, सॉरी, अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ता खानाचं बोट एवढंच माहिती. जाऊ दे, मला माहिती आहे ना. आणि ज्यांना माहिती आहे माझ्या ऑडियन्सला त्यांना माहिती आहे मस्त. आणि ज्यांना नाही माहिती आहे समजून घ्या की आपल्या महाराजांनी काय केलं. आपल्यासाठीच केलं. 18 पगड जाती एक केल्या. आणि हा, मी हाफ फ्रेश झालोय. मी खाल्लो पण मी हाफ फ्रेश होऊन तुमच्याशी बोलतोय. मग चटणी पण बनवणार ना? मग कशासोबत खायचं? बटाट्याची भाजी बनवली? बनवणार, ऑर्डर उघडलं ना. हा. पप्पाने बघा अजून कालपासून आंघोळच नाही गेली. काल पूर्ण दिवस आंघोळ नाही गेली. आता तरी करा आंघोळ. मम्मी जे घावणे बनवते ना ते चोरून खातायत फक्त. तिथून चोरून खातात ना पप्पा जा ना, गावने. आंघोळ कर जा, आंघोळ कर जा. अरे पण तोंडात तू काढलं मग.
अरे वा, बटाट्याची भाजी पण बनवायला चालू झाली. पप्पा बघा आंघोळ नाही केली तरी पण खात आहेत, बघितलं. आणि मी इथं हाफ फ्रेश झालं तरी मला अजून दिलं नाहीये. दे मला पण. जा बोलले ना तुला, धर ना. पति पति को फटाफट दिया खाने के लिए. तुला भूक लागली बाबा मग. मग मला पण लागली. धर तुला. हे घे. जा. डोसा अजून काय बटाट्याची भाजी. आता मम्मी ना पप्पासाठी ना उखाणा घेणार आहे बघा, पप्पाच्या नावाचा. मग घे. ताट ओढाचं, पान ओढाचं, सोजी गावाची, बहीण भावाची, लेक शिंद्याची, सून वरकांची, वरकांच्या घरी काय काय बरी, राया रुक्मिणी स्वयंपाक करून भरले ताट, ताट भरले कटोकट, सेंगाव सेंगाव सर्व सर, दयादुधाने भरले वाटे, हरिश्चंद्राचे सुटले वारे, लक्ष्मण वरक बोलतील ते खरे. अरे वा, एवढं मोठं. आणि पप्पा मम्मीसाठी नावाची कसली खिशात माझ्या खिशात. शंकराच्या पेंडीवर बेल घालते वाकून, लक्ष्मण रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. आता तुमचं. मम्मीने 2 घेतले, तुम्ही एकच घेतलं. ते जुनं झालं, ती भाजी नाही खायची आम्हाला. अलंगाव पलंग पलंगाव गादी गादीवर उशी उशीवर गलास गलासात घड्या घड्यात वाजला एक, लक्ष्मण रावांचे नाव घेते बाबू शिंदेची लेक. अरे वा 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 वा, 2 मम्मीचे 2 झाले एक्स्ट्रा. 3 झाले. तू घे आता. मी काय घेऊ, तुमच्या नवऱ्या बायको मध्ये आता टिंब टिंब घ्यायचं तू घेतलं सर टिंब टिंब घ्यायचं. मी टिंब का घेऊ. काय ना आमचा लेख म्हणून घे ना. होय, असं थोडी उखाणा असतो, असं कुठं नसतो. चल बाई, मी आज बसले, मी सगळं असा करायचं. कुठं नसतो. बस झालं आता, ठेव, आम्हाला काम करू दे. हुक्का नाही इथं राहिलो, इथंच हुक्का नाही घेऊ आम्ही. मम्मी त्या लगातार उखाणे, आवाज कर. मम्मीला सगळे उखाणे पाठ आहेत कारण ती गावची आहे ना. काय मोबाईल मध्ये पण किती हुक्का राहते. पण मोबाईल वरचे काय, तुला तर तोंडपाठ आहे सगळं, तू जागेवर बनवू शकते. मम्मी बघा नाश्ता बनवला, झाला नाश्ता करून आणि पटापट जेवण करायला लागली बघा. एवढ्या लवकर का करते मम्मा जेवण. जायचंय डॉक्टरकडे मला. हा, काय बनवते. आता एक सर काढला तर आता करून घेते पटकन जाऊन. अच्छा. जरा चटणी बनवायची संध्याकाळी, खोबरं कांदा घालून. कांदा आणि खोबरं आणायचं. अच्छा, फक्की आहे ती. काय बनवते. टमाट्याची कढी आणि भात बनवला, चपाती बनवते फक्त बस. भाजी काय तेच गरम करते. मी पण आंघोळ करतो आता. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय आणि आता मी बसलोय लसूण सोलायला, मी आणि पप्पा. बघा हे पण सोलायचे पप्पा. या आधी पुढे गेली. पप्पाने बघा घरभर कचरा केला इथपर्यंत. मम्मी ते लसूण काय केलंस तू. आणि चटणी बनवते संध्याकाळी जरा. मग चटणी तर बनवली ना तू. बनवली पण त्यात खोबरं वगैरे कांदा मिक्स नाही केलं ना. अच्छा, हा ती फक्की आहे काय. अच्छा, हा हा. कधी खाया पडली तर ते खाशी नाही. मम्मी बघा कपडे घासते, कारण ना वॉशिंग मशीन मध्ये ना पूर्णपणे जी घाण आहे ना कपड्याची ती नाही जात, म्हणून मम्मी घासून जिथे जिथे घाण लागली ना तिथं घासून मग वॉशिंग मशीन मध्ये टाकणार. हे बघा. साफ नाही होत रे मग. हा ना. हे बघा कपडे घासून झालेत, आता मम्मी वॉशिंग मशीन मध्ये टाकते. 41 वरती ठेवा, 41 लिटर वरती ठेवा. काय फिलहाल तर जेवून घेऊया. ते प्रसादाचीच भाजी आहे ना. अजून काय बनवलं, डाळ कसली बनवलं मग. मम्मी कढी बनवली, कढी. मशीन हलती ना. हां, ती थोडी हलणार. काल हलत होती काय म्हणून. कढी कुठली बनवली, टमाटरची द्यायची. टमाटरची. ओके.
जेवण वगैरे झालं होतं आमचं, पण पप्पाला ना चिवड्याची क्रेविंग लागली होती, लसूण चिवड्याची, म्हणून मी लसूण चिवडा आणलाय. लाईट बंद करून यासाठी बसलो आम्ही लोक, कारण मम्मी दादा झोपलेत ना म्हणून. नाहीतर मग मम्मी लाईट चालू केली तर मम्मी ओरडेल, बोलेल की अरे लसूण चिवडा, मम्मीला कळेल लसूण चिवडा का आणलाय, आत्ताच जेवले वगैरे म्हणून. बघा पप्पा बघा, दिसत पण नाहीयेत. हा, लसूण चिवडा खातात. आणि दादा मम्मी झोपली तिथे. मम्मी उठली ना भडकेल, म्हणून लाईट बंद करूनच बोलतोय. पप्पा बोलले लाईट बंद कर, लाईट चालू नको करू, मम्मीला कळेल मग. पप्पा बघा इथं खरबूज कापतायत. द्या मला खायला. त्यात साखर टाका पप्पा. हलवा भेटत नाही त्या प्लेट मध्ये ठेवलं. त्यात साखर टाका. नंतर खाते ना. मम्मी बघा इथं कांदा कापते आणि तिथं खोबरं पण वाटलं, कारण ते सकाळी लसूण हे सोललं होतं ना आम्ही लोकांनी, ते कांदा अजून खोबरं ते वाटायचं आहे ना मम्मी, वाटायचं वेगवेगळं. अजून ते आम्ही चटणी बनवली होती ना 10 किलो, त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे ना मम्मी. 10 किलोमध्ये नाही मिक्स आहे, जेवढी पाहिजे तेवढी मिक्स करायचं. हा म्हणजे तेच, जेवढी पाहिजे तेवढी, मक्कीमध्ये. कारण ती फक्की आहे ना, म्हणजे त्याला चव नाही म्हणून, आहे ना मम्मा. गरम मसाला टाकलेला आहे खाली, बाकी खोबरं कांदा नाही. मग ते हे कशासाठी टाकायचं असतं? ते खोबरं कांदा टाकायचं असतो, कारण मिरची बुक्की आहे ना ती, अच्छा. गाठी मसाला बनतो. एवढा कांदा कापायला लागतो याला? आता बाजूने एवढंच होणार, लाल भडक व्हायला पाहिजे ना कांदा, तर चटणी चांगली राहते. हे बघा मम्मी कांदा गरम करते आणि इथं खोबऱ्यात काय टाकलंय मम्मी? हे त्यात काय टाकलंय? अच्छा, भाजलं याला पण भाजला. आणि नंतर पुढे काय करणार? लसूण भाजणार. हां, लसूण इकडे सकाळी सोललेले. आणि पिसणार, आलं कलर नंतर एकत्र करणार, नंतर लाल मसाले घेणार, त्यात मिक्स करणार आणि ठेवून टाकणार. ओके. तात्पुरती एका डब्यापुरती बनवते ना? आपलं खाया पडतं. हा ना. म्हणजे ते वाटप करायचं जरूर नाही करत, पटकन आलं बनवलं झालं. हा ना. तुम्ही पण खाऊ शकता. करताना करत नाही का पण काय 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 बोलली? काय काम करत नाही, खाऊ ते शकतो. वा 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 वा. हा यार, मगाशी केवढा कांदा होता, आता केवढाचा झाला है ना मम्मा? लाल करायला लागतो सगळा. अच्छा अच्छा. सगळं चांगलं टिकायला लागतं ना. मग आता जास्त कांदा अजून घालायला लागेल? एवढा पुरल? अच्छा अच्छा. पण मगाशी खरंच केवढा होता, आता केवढा झालाय? तेल टाकून भाजला ना हा. की असा कांदा होतो. अच्छा. मम्मी बघा मिक्स करते चटणी आणखी त्याच्यात, जे हे केलेलं ना मसाला वाटलेला ना त्याच्यात मिक्स करते. आत्ता नाही लागणार, आणि मी ना टेस्ट करायला घेतली आहे बघा, आत्ता फक्की नाही लागणार. मम्मीने मला थोडी टेस्ट करायला दिली, मग ती थोडी चपातीवर घेतली आहे. तर त्यात थोडं तेल बिल टाकलं आहे मी, कारण ते सुक्की नाही खाऊ शकत ना, मला ते जमता नाही आपण, म्हणून बघू तरी कशी लागते. आत्ता बघू कशी लागते. मम्मा एक नंबर. चला, चटणी तर झाली बनवून, आणि मस्त होती मम्मा. झाली बाबा, आता मला टेन्शन गेलं. फिरायला तर जेवायला बसलोय. काय ही दुपारी बनवलेली भाजी ना? तुझी बाई आता मगाशी. हा मग तेच, मगाशी बनवलेली मम्मीने. सॉरी, मेथीची भाजी, चपाती, आज दुपारचीच कढी आहे ना? ओके. गॅस वाचवा. हा ना. ऍक्च्युली आता सगळीकडे गॅसचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून आमच्या घरात आम्ही डिसाईड केलंय की एक वेळचं जेवण 2 टाइम खायचं, जेणेकरून गॅस वाचेल. या पप्पांना देखो देखो ये गरीबी, हा गरीबी. जेवण वगैरे झालंय. आता स्वीट डिश. पप्पाला ना थोडं गरम होत होतं, आणि मम्मीला पण पप्पाला पण. तर मम्मी बोलली की आईस्क्रीम घेऊन ये, जाऊन जा फॅमिली पॅक. तर घेऊन आलोय बघा. आमच्या बाजूला आईस्क्रीम. हा, आमच्या बाजूलाच आईस्क्रीम वाला आहे. ते पण एक नाही, 3 आहेत.
एक डेअरीवाला, अजून एक ऑपोजिट, अजून एक सामने तसं. बघा नवीन खोलले बघ. हा मग तेच बोलतोय, ते गिनूनच बोलतो मी तुला. घ्या. चला चम्मच नाही आणला? माझं तर आणलं म्हणून तुला बोललो चम्मच आण. जा ना आण जा. 3 चम्मच आण जा. हा, चालेल. चला जेवण वगैरे झालंय, आईस्क्रीम पण खाऊन झाले. मम्मी बघा इथे भांडी घासते आणि पप्पा तिथे हातरून करतायत. तर मित्रांनो झोपायची तयारी पण झालेली आहे. मी तर आता ब्लॉग एडिटिंगला बसतो यावाल्या. ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.